राम राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय सुख झाले ओछाजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
हा विठ्ठल बरबा तुहा मार्ग बरबा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव तुहा विठ्ठल बरबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज साधवया भक्ती काज साधवया भक्ती साधावया भक्ती काज साधा वया भक्ती काज साधवया भक्ती काज साधवया भक्ती काज नाही लाज दरित दरित नाही लाज दरित ऐसी आशी शरण जावे शरण जावे ऐसी आशी शरण जावे नाही लाज दरित नाही लाज दरित ऐतिहासी शरण जावे ऐतिहासी शरण जावे शक्ती जीवे नवंती शक्ती जीवे शरण जावे शरण जावे ऐतिहासी शरण जावे शक्ती जीवे नवंती शक्ती जीवे
शरण जावे जावे ऐशियाची शरण जावे विस्मरण केला खरा हे धनुर्धरा रक्षिले अरे पण केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका म्हणे साक्ष हाती हे तुम्या चित्ती धरी हाती शरण जावे शक्ती जीवेन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल काशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्री संताची ये माता संताची माता शरणावरी संताची माता शरणावरी संताची माता शरणावरी संतांग हे करी तंतवात संतांग हे करी तंतवात संतांग हे करी तंतवात विश्रांती पावलो समाला उतरी पावलो समाला उतरी विश्रांती पावलो समाला उतरी पावलो समाला वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावी शक्ती जीवी न वंची भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐशी आशी शरण जावी
शक्ती जीवेन वंची. तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरियेला. ऐसी आशी शरण जावी शक्ती जीवेन वंची. प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा या मानव देहामध्ये आलेल्या जीवाला शरणागतीचा योग्य असणारा मार्ग मार्गदर्शन करतात. योग्य असणाऱ्या शक्तीला शरण तुम्ही गेलात तर ती शक्ती, तो परमात्मा, तो देव तुमच्यासाठी काय कार्य करतो याचं दिग्दर्शन असणारा महाराज करतात. अशा देवाला शरणागती करा. शरणागती केल्यानंतर तो आपल्या जवळची शक्ती आणि आपल्या जीवावर आलं तरी बेतलं तरी माग पाहत नाही भक्तांचं रक्षण करण्यासाठी. हो, मोठमोठाली असणारी उदाहरणं दिली. भीष्माचार्याचं उदाहरण असणारं दिलं आणि त्या असणाऱ्या भक्ताचं संरक्षण केलं. ही साक्ष माझ्या हातामध्ये आहे. अनुभवजन्य ज्ञानाने मी या जगतातील मानवाला असणारे हे मार्गदर्शन करतो. असा सरळ सरळ शब्दार्थ त्या अभंगाचा आपण बघितला. आज या ठिकाणी श्री क्षेत्र देवगड दत्तपीठ असणार भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सवाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह दैनंदिन कार्यक्रम आणि परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य महंत बाबाजींच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली, परमपूजनीय आदरणीय स्वामीजींच्याही मार्गदर्शनाखाली सर्व असणारी आपल्या पीठाला जोडलेली असणारी सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, समोर बसलेली सगळी भक्तवर्ग, संत महंत, माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये परमपूजनीय बाबांच्या आदेशानुसार आणि ही असणारी सेवा माझ्याकडे असणारी आलेली आहे. आणि म्हणून याच्या पाठीमागही परमपूजनीय आदरणीय स्वामीजींचं असणारं संन्यास दीक्षा असणारी, त्यावेळेसही 6-7 महिने अगोदर बाबाजींनी तारीख दिली मला आणि सांगितलं नाही कीर्तन कशाचं येते. मी आपले त्या दिवशी डायरीवर पाहिलं, पंचांगणात पाहिलं, जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्यांची काय होती, जयंती होती. मी आपलं शंकराचार्याचेच ग्रंथ वाचित बसलो. मला कल्पनाच नाही. मी म्हणलं हे ग्रंथ, ते ग्रंथ, ते ग्रंथ, हे सगळं पाठ केलं मी. ऐन टायमावर मला समजलं स्वामीजींची संन्यास दीक्षाचा कार्यक्रम माझ्याकडे येतो. हो, माझी तर लखमा पद्मा एक झाली. मी मला एवढ्या भव्य कार्यक्रमामध्ये बाबाजींनी कामून बळी दिला असं मला. पण काय हरकत नाही असणार. त्यांचा उद्देश, हो, त्यांचा मानस, त्या पद्धतीने ती सेवा असणारी माझ्याकडे दिली. पण मी असणार सद्गुरु समर्थ किशनगिरी बाबांचं चिंतन केलं. म्हणलं तुम्हीच न्या धकून आता. आणि मोठमोठाली असणारी कीर्तनकार, हबप
वेदांताचार्य, कीर्तन केसरी, विनोदाचार्य, पंडित, शास्त्री, काव्यतीर्थ सगळे इथं बाबाजींच्या कार्यक्रमाला हजर होते. परमपूजनीय गाथा मूर्ती रामभाऊजी महाराज हे टाळ घेऊन उभा राहायला लागली. मी म्हणलं तुम्ही नका उभा राहू टाळ घेऊन. ते म्हणे मला वाजिता येत नाही का, मला टाळ वाजता येत नाही का. ती सुद्धा टाळ घेऊन उभा राहिली. माझ्या छातीवर असं प्रेशर आलं. पण काही हरकत नाही. 100च्या डिप्या जवळ असल्यावर करंट सप्लाय 250 मिळतो नाही का. 100ची डीपी जवळ असल्यावर पहिल्याच पोलवर कनेक्शन म्हणल्यावर सुंदर प्रकारचा करंट सप्लाय मिळतो. तसे अनेक 100च्या डिप्या होत्या त्या काळात. मला करंट कमी पडलंच नाही. सुंदर स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती याच्यावर असणारं जसं जसं चिंतन करता येईल त्या त्या पद्धतीने बाबांच्या आदेशानुसार सुंदर प्रकारचं असणारं श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी बाबाजींचं साधं सुध असणारं काम मोठे बाबा होऊन गेले. त्यांचं साधं असणारं काम होतं. साधी भक्ती, सुंदर प्रकारची भक्ती. त्या भक्तीच्या माध्यमातून भगवान दत्तात्रयाचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये असणारं प्राप्त झालं. ती भूमी असणारी प्राप्त झाली, तो परिसर प्राप्त झाला. पवित्रते कुळ पावन जो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास जिथं जन्म घेतात ते कुळ असणारा पवित्र असणारा होतं. तो देश असणारा पवित्र होतो. ते गाव असणारा पवित्र असणारा होतं. या जगतामध्ये इतर अनेक पवित्र वस्तू सांगितलेले आहे, पण त्या पवित्रतेला मर्यादा सांगितलेली आहे. गंगेचं पाणी पवित्र आहे पण मर्यादा आहे त्याला. गाईचं दूध पवित्र आहे पण मर्यादा आहे त्याला. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण मर्यादा आहे त्याला. पण संतांच्या पवित्रतेला मर्यादा नाही, ती अमर्याद आहे. पवित्र सोवळी एक तीच. चकारात्मक सांगितलं एक तीच. याचा अर्थ बाकीच्या ज्या पवित्र वस्तू असतील त्यांची व्यावृत्ती करून टाकली, त्यांच्यामध्ये न्यूनता दाखवली, थोडीशी त्याच्यामध्ये कमतरता असणारी दाखवली. पण संतांच्या पवित्र आणि सोवळेपणाला अमर्याद असणारा तो सोवळेपणा आहे. असे असणारे संत महात्मे या प्रांत संत ग्रंथ आणि पंथ या प्रांताला असणार. आपण तिकडे जर गेलो उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला कमानी दिसतील. देवभूमी, देवभूमी में अपना स्वागत है. मग इकडं महाराष्ट्रात आलं का महाराष्ट्र सरकारने अशा कमानी लावायला पाहिजेत. महाराष्ट्र में संत भूमी में अपना स्वागत है. महाराष्ट्र ही भूमी असणारी संतांची आहे. संतांचं उभं पीक आहे महाराष्ट्रामध्ये. वारकरी संप्रदायाचं उभं पीक असणारा महाराष्ट्रामध्ये आहे. वारकरी संप्रदाय असणारा आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही संन्यासी आहेत आणि वारकरी कसं, वारकऱ्याचं चिंतन कसं करता? अरे बाबा, भगवान शंकरच पहिला युनिट आहे. भगवान पांडुरंगाचा पहिला वारकरी भगवान शंकर आहे. भगवान शंकराने ती पताका घेतली आणि भगवान पांडुरंगाची पहिली वारी करणारा वारकरी जर कोण असेल तर तो भगवान शंकर आहे. आणि शंकर तर भस्माधारी आहे. तो
रुद्राक्षाच्या माळा आहेत, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर असा येतो. मग असा जरी असला तरी त्याने आनंदासाठी सुखासाठी ती पताका घेतली आणि पंढरीची असणारी वारी असणारी केली. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत म्हणजेच भगवान शंकर. त्रिशूळ डमरू तर असणार त्यांचं ते साहित्यच आहे, पण पताका घेऊन असणारी पायी वारी केली. हो, अगदी पांडुरंगाचं भजन करत 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला भजन करत 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 गेले. भगवंताला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. पहिला वारकरी हा माझा. जसा वारकरी उचलला तसा डोक्यावर ठेवला पांडुरंगाने. अजूनही पांडुरंगाची ती खून आहे. भगवान शंकराच्या पिंडीचा आकार भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. भगवान असणार ती खून दाखवतात. माझा वारकरी हा आहे पहिला. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदाय हा निर्भीळ आहे. वारकरी संप्रदायामध्ये अस्पृश्यता निवारण कायदा राबवलेला आहे. स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राबवला या संतांनी त्या काळामध्ये. नवसी कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अंधश्रद्धा निर्मूलन नाही, अस्पृश्यता निवारण. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. या सकळाशी येथे सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. बाकीच्या कर्माच्या ठिकाणी क्लिष्टता आहे. बाकीचे कर्म करायचे ठरलं, शास्त्रामध्ये जे कर्म सांगितलेले ते सूक्ष्म आहेत. ते करत असताना यदा कदाचित चुकलं तर शास्त्र त्याला माफ नाही करीत. पण वारकरी संप्रदायातलं जी भजन आहे, न लगे अंघोळी तोंड धुवावी न लगी, काय नाही असणार, जसं असेल तसं. असाल ते करा जेथे तेथे. नामाचे चिंतन नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे. किती मोठं असणार चिंतन दिलं या संतांनी तुम्हा आम्हाला. मंथन केलं, चिंतन केलं, सगळ्या शास्त्राचा धांडोळा घेतला. हो, त्या सगळ्या शास्त्राचा धांडोळा घेतला. नवे नवे एका जणाने ज्ञानेश्वरीवर PhD केली. त्याच्यानंतर गाथ्यावर PhD सुरू झाली. तर अजून PhD पूर्ण झाली नाही. याचा अर्थ ज्ञानेश्वरीला आधार आहे एकाच ग्रंथाचा. तो ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ आहे. पण तुकोबरायच्या गाथ्याला कशाचा अधिकार आहे? सगळ्याचाच अधिकार आहे. तिथं सगळ्याचा अधिकार आधार आहे त्याला.
कारण की तुकोबाराय सांगतात, पाहून या ग्रंथ करावे पाहिली पुराणी धांडुळली दरुशनी. पुराण 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहे, 4 वेद आहे, मग अनेक ग्रंथ आहे, उपनिषद आहे. या सगळ्या ग्रंथाचं चिंतन करता 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 एका अभंगाला सगळ्या ग्रंथाचं चिंतन करावं लागतं. एक अभंग सोडवायचा, 4,500 अभंग आहेत. एक अभंग सोडवायचं तर सगळ्या ग्रंथाचं असणार काय करायचं, संतांनी असणार हे सगळं चिंतन केलं अगोदर. तुकोबारायच्या जीवनामध्ये सगळं असणारे आणि ग्रंथ पाहिले. हो, आणि ती अनुभवजन्य ज्ञानाने या मानवाला असणारे दिलेले. अनुभवे आले अंगा अनुभवजन्य असणारा ज्ञान आहे. अभ्यास केला अगोदर, अभ्यास महत्वाचा असणार आहे. अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी मवाप्सिसि. अभ्यासाची निबळी एकांगती अंतराळी व्याघ्र सर्प प्रांजळी केली की विष आरी पडे. ए समुद्री पाय वाट जोडे वाघ ब्रह्म थोकडे केली की. अभ्यासाने अशक्य कोटीतील गोष्ट शक्य होते. पण केला अभ्यास तर, हो अभ्यास केला तर, जर तर काही काहीच आयुष्य अभ्यास करता 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 पुस्तकं फाटली, पण ते डोक्यातच नाही आलं. आता माझ्या बरोबर मी पाठाला होतो आळंदीला, माझ्या बरोबर असे हुशार विद्यार्थी होते बाबा, 1 नंबरचे विद्यार्थी, पण ताल नाही, स्वर नाही, कीर्तन नाही करता आलं त्यांना. ती व्याख्यान सुंदर करायची ती. पण कीर्तन करण्यासाठी हे सगळंच लागत, ताल लागतो, स्वर लागतो, हे सगळं लागतं. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. आनंद आहेत कीर्तनामध्ये, आनंद आहेत.
लावणी मृदंग श्रुती टाळ लावणी मृदंग श्रुती ताल घोषला लावणी मृदंग श्रुती ताल लावणी सुंदर प्रकारचा आनंद आहे, व तो आनंद घेता आला पाहिजे. ज्याला ताल नाही ते बेताल आहे. हो, ज्याला रागच येत नाही, राग आला पाहिजे माणसाला. मला राग येत नाही याचा राग आला पाहिजे. हो, पहिली चाल काळे महाराजांनी खूप सुंदर असणारी. किती मात्रेतून त्यांना विचारा तुम्ही, किती मात्रेतून पकड आहे तिची. त्या मात्रेतूनच पकड झाली तर ती गोड लागते जशीची तशी. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 3.5 मात्रा, 4.5 मात्रा, 1 मात्रा, 2.5 मात्रा. हो, वैकुंठवासी असणारी माधवबाबा सुकाळे होते. ते खूप असणारे हे सांगायचे त्या काळामध्ये. हो, माझे 2-3 मालिका बसले होते त्यांची नोटिशन पद्धतीने. आमचे आत्माराम बाबा असणारे आहे अजून, ते शिकायचे आम्हाला. तर ते असणारे सांगायचे. त्यानंतर वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांची जी परंपरा आहे, गुरुवरी बंशी बाबाकडे ती परंपरा आहे. वैकुंठवासी नारंगिरी महाराज सुद्धा असणारे त्याच चाली बनायची. मग त्या चाली अशा आडीबाज असणाऱ्या होत्या. तो का म्हणे माझे हेची सर्व चूक, तो का म्हणे माझे हेची सर्व चूक. हे धरता येणार नाही कोणाला. हो, मी बक्षीस ठेवलं होतं एक जणाला. मला 100 रुपये आहे माझ्या. 100 रुपये देतो तुम्हाला बाबासाहेब महाराज, तुम्ही धरा येईल चालीला. तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. नाही नाही हुकलं. एक मात्रा इकडे तिकडे नाही उद्याचा. स्वामीजींचं असणार हे होतं, ती बंकट स्वामीजींचं. जशाच्या तशा, हो, फेस टू फेस म्हणतात त्याला. जशाच्या तशा असणाऱ्या त्या चाली बसल्या तरच असणारं गोड लागतं. कधी काळे महाराजांनी पहिली चाल भरली पहा तुम्ही. हो, एक मात्रा अर्धा मात्रा जर ती चाल धरायला पुढे गेली तर ती जशीची तशी लागत नाही. हो, या असणाऱ्या संतांनी खूप असणारा प्रयत्न केला. ओ, खूप अभ्यास केला महाराज. जुन्या लोकांना टेप नव्हती, रेकॉर्डिंग नव्हती, मोबाईल नव्हते. आज मोबाईल आले. विश्वातलं काही पाहून घ्या ना तुम्ही. या गर्दीमध्ये ही 4 वर्ग राहते: आडेल, नडेल, सोडेल आणि बिघडेल. हे कुठं बसवायचे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये? अरे, वारकरी संप्रदायामध्ये
अगदी निवडून 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 वाजवणारी म्हणणारी असणारी घेतलेली असतात. हा अरे बाबा हो, परीक्षक असणारी त्या वारकरी संप्रदायातले असल्यामुळं बाबाजींनी असणार किती असणारी निवडून निवडून घेतली सगळी. हे चोपदार पहा तुम्ही इकडे, एक जरा ठोक्या टाकला तर उठायचंच नाही समोर. इकडे चोपदार ती तात्या ती नाही नाही. बरं शिष्य बी असा घेतला याच तालुक्यात घेतला आणि यांच्या छातीवर बसणारा घेतला. एका बुकीतच जीव जाईन दुसऱ्याचा. म्हणजे बाबांना शिष्य घेण्याची परीक्षा आहे. परीक्षक आहे ते शिष्य घेण्याचं. कसा शिष्य पाहिजे मी सुद्धा सांगून टाकलं त्यांना. हो, म्हणून विनोदाचा भाग माग सारा. वारकरी संप्रदाय असणारा हा श्रेष्ठ आहे. वारकरी एकदा असं माझं देखचं उदाहरण आहे. मी त्यावेळेस आळंदीला असताना निपाणी निमगावला तारीख घ्यायची होती बनशी बाबाची. बनशी बाबाकडे आलो आम्ही 10-12 जण तिथली. तिथं सहल आलेली होती त्या माऊलीच्या मंदिरामध्ये. 7-8-10 गाड्या होत्या आणि इकडून इकडल्या बाजून आपण वर चढतो ना, तिथं अशी घसरगुंडी दगड होती पहिले. त्या दगडावर वर जायचे पोरण, खाली घसरायची, वर जायची घसरायची. बाबानं पाहिलं बाबा, उघडीच होती, स्वागा टाकेल खांद्यावर. अरे कोण गुरुजी आहे म्हणे यांचा. भला मोठा आवाज, कडक आवाज बनशे बाबाचा. इकडं बोलिलो त्याला, हे असणार मंदिर आहे मंदिर. हे असणार काय नाही, हो काय म्हणते त्याला, हा पर्यटन स्थळ असणार नाही, दुसरा शब्द आहे त्याला. हे पार्क नाही, पार्क. हो, हे असणार मंदिर आहे. इथं हे चालणार नाही. गाड्या काढा तुमच्या. 7-8-10 गाड्या भरा पोरं बसने निघून गेली. नियम आहेत. हो, तद्वत असणारा इथं बाबाजींच्या असणाऱ्या नियोजनाखाली तुम्हाला कुठंच असणार एवढा कचरा नाही दिसणार. मी सकरामपूरला गेलो परवा दिवशी. परमपूजनीय आदरणीय तुकाराम बाबांनी इथंच तारीख घेतली होती माझी. शेगावला गेलो दर्शनाला, आम्ही लवकर निघलो. हो, तिथं जर पाहिलं तर एवढा कचरा ही असणारा दिसत नाही. हा, नियम म्हणजे नियम असणार, फार कडक असणारा नियम आहेत. शेगाव सारखे नियम असणारी इथं तसेच नियम आहेत कडक. मग असे आम्हाला इकडून नाही येऊ दिलं तिने. आम्ही मागून असं इकडून असं आलो. ती म्हणे तिकडून जावं लागेल तुम्हाला. मी म्हणलं काही हरकत नाही, आपण कशाला रेटी करायची. मी महाराज येन तेन नाही नाही. त्या नियमामध्ये आपण काय करायचं, जायचं, त्या नियमाने जायचं. हो, त्या पोराने येऊनच नाही दिलं. ती म्हणे आम्ही नाही इकडून तिकडून जा म्हणते. मी म्हणलं बरोबर आहे बा. आणि आपण काय म्हणायचं मा कीर्तन येन येन ते नाही म्हणायचं. आपण शहाणपणा नाही करायचा, त्याला शहाणपणा म्हणतात. आणि म्हणून नियम सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारी आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या नियमाला फार मोठं असणारा महत्व आहे. स्वच्छतेला मोठं महत्व आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असणारा हा राबवला संतांनी. आणि म्हणून या ठिकाणी असणारी हो बाबा म्हणतात नेहमी, जेव्हाच्या तेव्हा, जिथल्या तिथं, ज्याचे त्याला. बाबांचे शब्द आहेत. नाही गाडगे बाबांची वगैरे वगैरे, हे तुकडोजी महाराज, कैकडी महाराज यांची असणारी ही शब्द आहे. शब्द साधे आहे पण ती खूप असणारी महत्वाची आहे. आणि त्याचं आचरण आपल्या वारकरी संप्रदायांनी असणारा घेतलेलं आहे. तशा पद्धतीने
या संतांनी सुंदर प्रकारचं असणारं चिंतन करून तुमचा आमचा मानवाचा सर्वे करून आणि तुम्हा आम्हाला मार्गदर्शन असणार केलेले बाबा. अरे मानव देहामध्ये आलेला जीव कोणाच्या ठिकाणी श्रद्धा नाही. श्रद्धामयो यम पुरुषः ऐसेनी सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचा जी केवळ मोकला आज हे राम हो. आणि गाणारा पुढं आपलं गाणं ठेवलं पाहिजे की नाही, नाही येड्या पुढं ठेवलं दगड आणतील. सरळ त्यांनी आवाज असा केला ना, त्याला काही कळत नव्हतं तरी त्याला आनंद वाटला. अरे बाप काय आवाज आहे म्हणून मनातल्या मनात म्हणायला लागला. तू मोठकरी दादा, त्याला काही नव्हतं येत याच्यातलं, त्याला गोड लागलं. आपलं गाणं ज्याला काहीच कळत नाही त्यांनी सुद्धा मान डोलली पाहिजे. याला गाणं म्हणते. हो, ज्याला ताल नाही त्याला सुद्धा तालात आणलं पाहिजे. पखवा देईन असं पखवत वाजवलं पाहिजे, नाही तर उग भरभर भरभर हरभरे भराड्यासारखे गोड बोल आहे ते. या दोन्ही पखवादे पान किती सुंदर वाजवत. नाही म्हणते जे रेले वाजू राहिले रेले. अरे इथं कीर्तनात रेले कायला, स्पेशल पखवाद ठेवा त्यांचा. आणि पखवाद यायचं सगळं लक्ष स्पीकरवाले करत राहत. ते आवाज वाढीतच राहते, हे वाजितच राहते. लोक तुमचं पखवाद ऐकायला आले की कीर्तन. अरे बाबा एक साधन आहे, लावणी मृदंग हे साधन आहे, पण त्याच्यावरच असणारा जोर द्यायचा नाही. हो, प्रसंग जाणला पाहिजे. त्याला काहीच कळत नव्हतं, ते सुद्धा असं डोकं हलायला लागलं. गोड आवाज लागला त्याचा. हो, मृगनयना रजिक मोही कामिनी आहारी पडे समुद्री पायवाट जोडी वाघ ब्रह्म थोकडे केली की. हो, महाराज म्हणतात अभ्यासप्य समर्थोसी. याच्यावर आपण चिंतन असणार करत होतो. मी स्वरामध्ये ती ओवी गायली आणि तिथून आमचे नांगरे महाराज म्हणे तेवढा दृष्टांत सांगाच. सांगितलं असणारा तो दृष्टांत. महाराज म्हणतात किती असणारा. हो, मानवाच्या ठिकाणी किती शक्ती युक्ती आणि त्या युक्तीला जोड जर भक्ती असेल
तर तो अदृश्य असलेला परमात्मा सादृश्य करू शकतो. अदृश्य शक्ती सादृश्य करू शकतो. इथं प्रवरेच्या तीरावर, प्रवरेच्या वाळूमध्ये सद्गुरु समर्थ किशनगिरी बाबांनी असणारे भगवान दत्तात्रयाचं दर्शन घेतलं. याचा अर्थ दत्तात्रय इथं कुठं आहेत? महाराज म्हणतात तो कुठं नाही, तो नाही. ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सर्वा घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. तो ईशावाचे इदम सर्वम यत किंचित जगताम जगत. सुंदर प्रकारचं असणार या ठिकाणी अणु रेणू मध्ये अनुरणीया थोकडा अनुरणीया थोकडा तुका सांडिली त्रिपुटी दीप उजळल्या उजळल्या घटी उजळल्या घटी उजळल्या घटी. अनुरणीया तोकडा अनुरणीया तोकडा. आणि धेनू किती अणु एकत्र केले म्हणजे अणु बॉम्ब तयार होतो. किती धेनू एकत्र केले म्हणजे बॉम्ब तयार होतो. एक बॉम्ब हिरोशिमाला पडला त्या काळात अजून गवत उगत नाही तिथे. काय शक्ती आहे फार मोठी. भगवान त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. पण भक्तासाठी तो परमात्मा अदृश्य असलेला भक्ताच्या हाकेला हाक देऊन भक्तांची जी इच्छा असेल होय भक्ती केला त्याचा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी. जी इच्छा असेल होय भक्ती केला तैसा. तो परमात्मा असणारा त्या भक्तासाठीच असणारा या ठिकाणी अवतीर्ण होतो. भगवान निर्गुण निराकार स्वरूप सोडून सगुण साकार असणारा होतो. म्हणून आपलं चिंतन असणारं चालू होतं. श्रद्धा कोणाच्या ठिकाणी नाही हा मुद्दा चालू होता. बाबांनी आता मला सांगितलं हे चालू होतं. तो श्रद्धामयोयम पुरुषा ऐसेनी सकळ ही ओवी म्हणलो होतो मी. बाबांनी आता मागून काठ याशी केली सांगितलं. ऐसेनी सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचा केवळ ओतला असे
इथून आपण दृष्टांताकडे गेलो. श्रद्धा नाही आहे, शरणागत होत नाही होतो, पण जिथं व्हायचं तिथं होत नाही. झालेले देव, केलेले देव, आणलेले देव, निघालेले देव. महाराजांचंच प्रमाण आहे. शिळा तांब्याची बाहुली केली, पाट मांडोनी वर बैसविली, वस्त्रालंकार गुंढाळिली, मना येईल ती नाव ठेविली, या जनासी लागली वेळ. प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा असणारी आहे. शरणागत कुठं व्हावं हो, याला महत्व असणार आहे. हे जे डोकं आहे ते फार मोठं महत्वाचं आहे. हे डोकं कुठं बी टेकायचं नाही. हे डोकं शिर कुठंही टेकायचं नाही. ओ जिथं अधिकार असेल तिथंच हे डोकं टेकवायचं. जिथं डोकं टेकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद नाम मोक्ष सुख शांती सौख्य आनंद मिळेल, त्याच ठिकाणी डोकं टेकलं पाहिजे. आपण कुठं बी डोकं टेकितो आणि ते डोकं टेकून टेकून डोकं खराब होतं मग आपलं. आणि मग श्रद्धा जाते त्याची. ते म्हणते नाही नाही, हे महाराजाचं काय कर, त्या महाराजाचं काय कर, त्या महाराजाचं काय कर. अरे तू कुठं डोकं टेकल्यामुळं डोकं बावळट झालं. तू कुठं डोकं टेकायचं नाही. शरणागत कुठं व्हायचं नाहीये. केलेले देव, झालेले देव, निघालेले देव म्हणतात याची इच्छा पूर्ण होणार नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्या भगवंताची आहे. आणि जो शरणागत झालेल्या जीवाच्या जीवनामध्ये प्रारब्ध वशामध्ये सुख आणि दुःख बांधलेलं आहे. पाप पुण्य एकत्र झालं, समसमान झालं की नरदेह प्राप्त होतो. मग पापाचं फल आहे दुःख देणं आणि पुण्याचं फल आहे सुख देणं. कधी सुख तर कधी दुःख, कधी दुःख तर कधी सुख. सुखाचे अनेक दिवस हातावर तुरी देऊन निघून जातात, पण दुःखाचा एक क्षण पर्वत प्राय होतो. आणि सुखाचे कितीतरी तास हातावर तुरी देऊन निघून जातात. म्हणून सुख आणि दुःख असणारा या मानवाच्या जीवनामध्ये आहे. पर्वत प्राय दुःख झालं तर त्याच्यातून कोण सोडवेल तुम्हा आम्हाला? नाही, कोण नाही सोडवणार. त्याच्यातून सोडवणारी फक्त एक शक्ती आहे, त्याला ईश्वर शक्ती असणारी म्हणतात. आणि म्हणून आपल्या भक्तांचं पारायण नीट पद्धतीने व्हावं. आपल्या भक्तांची सेवा हो दत्त जन्मोत्सव काला होईपर्यंत त्याला काहीच होऊ नये. त्याचं डोकं दुखू नये, पोट दुखू नये, काहीच होऊ नये. यासाठी भगवान त्या भक्तांच्या मागे पुढे राहून त्यांच्याकडून ती भक्ती करून घेतो. महाराज म्हणतात ओ या भक्ताचं भक्तीचं काम पूर्णतेला प्राप्त होण्यासाठी त्या भक्ताच्या जीवनामध्ये कोणता जरी प्रश्न निर्माण झाला आणि कोणता जरी प्रसंग निर्माण झाला तर तो परमात्मा ते कार्य करतो. ते कार्य करण्यासाठी अजिबात माग पुढं पाहत नाही. पहिल्या चरणात साधावया भक्ती कात, साधावया भक्ती कात. विठोबा साधावया भक्ती काज. भक्तांचं भक्तीचं काम पूर्णतेला प्राप्त होण्यासाठी
भगवंताला त्या भक्ताचं कोणतंही काम करण्याची वेळ आली तरी भगवान लाज धरीत नाही, नाही लाज धरीत. आव पुरवी वासना तिथे आपणा पाठी द्यावे, तिथे आपणा पाठी द्यावे. येथे आव पुरवी वासना तिथे आपणा पाठी द्यावे, तिथे भगवान असणारा हा त्या भक्ताच्या मागे पुढे असणारे राहतो, नाही ते काम करतो, भक्तासाठी लाज धरीत नाही. असा जो भक्ताची आकादा, भक्ताची आकादा, धावे भक्ताची आकादा, धावे भक्ताची आकादा. हे आपोलिया लागा, धावे भक्ताची आकादा, धावे भक्ताची आकादा, धावे भक्ताची आपोलिया लागा, धावे भक्ताची आकादा, धावे भक्ताची आकादा, धावे भावी भक्ताची काजा. असा जो परमात्मा आहे, जो ईश्वर आहे, असा जो देव आहे, सगळ्या देवाचा देव बळीया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. हो जुन्या चाली तो या देवाचाही देव, असा जो परमात्मा आहे, अशाच परमात्म्याची ऐसी यासी शरण जावे, ऐसी यासी शरण महाराज कैसी आसी नाही लाज धरीत, ऐसी आसी महाराज कैसी आसी साधावया भक्ती काज, ऐसी आसी शरण जावी, शरणागती असणारी आहे. ओ तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. महाराज म्हणतात त्या पद्धतीने शरणागती सांगितली. तनु मनु जीवी चरणासी लागावी, अगरवता करावी दास्य सकळ. भगवंताची शरणागती असणारी सांगितली. काया वाचा मनाने शरणागती, सर्व भावे देवासी. काया वाचा मनाने असणारी त्याची ऐशी आशी शरण जावी. तो परमात्मा काय करतो, आपली शक्ती पूर्ण भक्ताचं संरक्षण करण्यासाठी वापरतो.
किती शक्ती आहे त्याच्याकडे, खूप मोठी शक्ती आहे. किती अवतारी आहेत त्याच्याकडे, खूप मोठा अवतारी आहेत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाई गुणवर्य वर्य उकलं हे सहाई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू ऐशी अशी शरण जावी शक्ती न वंची आणि जीवे न वंची असा बाण सोडला समोरून. आता त्या बाणाने अर्जुनाचं शिर उडणार. एवढ्यामध्ये भगवंताने आपली शक्ती त्या रथाला लावली आणि तसाच रथ दाबला खाली. शक्ती न वंची. आणि एवढे बाण आलेले होते, भगवंताने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. सगळे बाण स्वतः अडवले. युद्ध संपलं, विजय मिळवला. आणि नंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं उतर उतर. लईच एक पदरावर आला म्हणतो. आज दररोज तू उतरायचा, मला घ्यायचा खाली, आणि आज म्हणतो तू उतर. लईच एका पदरावर आला म्हणे भगवान. तू उतर तर खरी अर्जुना. अर्जुनाला उतरून दिलं. भगवंतानी दोर फेकले आणि उडी मारल्या बरोबर तो रथ धग 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 जळून भस्म झाला. आणि मग म्हणायला लागलो अरे बाबा, आपण तो बटाटा भाजल्यासारखं केलं. जीवी न वंची. ओ प्राणावर प्राणाचा विचार केला नाही भक्ताचं संरक्षण करण्यासाठी. म्हणून ऐशी आशी शरण जावी शक्ती जीवे न वंची. पुढचंही असणार उदाहरण सांगितलं महाराज. भीष्म पण केला खरा. भीष्माचार्यांनी पण केला होता. तर सूर्यास्ताच्या आत उद्या निष्पांडवी पृथ्वी करील. तो ही प्रसंग आपल्या सगळ्यांना माहित आहे. भीष्म पण केला खरा. धनुर्धरा रक्षिली तुका म्हणे साक्षात. तुगा म्हणे तो चित्ती दरियेला ऐशी आशी शरण जावे शक्ती शक्ती
हरी शक्ती जीवनवंची शक्ती जीवनवंची शक्ती 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 जीवन पंची नवंची 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 साक्ष हाती तोम्या चित्ती धरियेला आईशी आशी शरण जावी शक्ती जीवीन मंची. थोडस अभंगाचं असणार वर्णन. परमपूजनीय सर्व गुरुवर्य या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय सद्गुरु समर्थ किशनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय बाबांच्या आदेशानुसार परमपूजनीय आदरणीय स्वामीजी यांचे असणाऱ्या सर्वांच्या आणि आमची सर्व आपल्या देवगड संस्थांची सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादक विनेकरी चोपदार समोर बसलेली सर्व भक्तगण मंडळ या सर्वांच्या आशीर्वादाने आपण जसं चिंतन करण्याचा असणारा प्रयत्न केला यामध्ये काही ओबड धोबड शब्द गेले असले. हायवे रोडचं काम चालू आहे त्याच्यामध्ये रॉ मटेरियल टाकून देईन. भजी चांगलं असेल ती श्रीगुरूंचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये सुंदर प्रकारची असणारी या श्रीक्षेत्र दत्तपीठ श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी आपण श्रद्धा विश्वास प्रेम भक्ती उपासना व्रतवैकल्य दान धर्म आपण असणार योग्य ठिकाणी असणारी करत आहोत. ते करण्यासाठी आपल्या जनतेला दीर्घ आयुष्य प्राप्त हो, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त हो आणि बाबांचा असणारा अवतार त्याच्यासाठीच आहेत. सर्वत्र सुखिनः सन्ति सर्वे संतु निरामयः हेच असणार परमपूजनीय बाबांचं असणारं वाक्य आहे का सर्व सुखी असावे दुःखी कोणी नसावे. परमपूजनीय बाबांची फार मोठी सेवा आणि त्यानंतर असणारे हे सर्व देवगड जे घडवलं असणार
परमपूजनीय बाबांनी सुंदर प्रकारचं अजूनही एक वेळेस मी पिंपरीचं कीर्तन केलं, जेवायला आलो, प्रसंग सांगतो तुम्हाला. किती बारीक लक्ष आहे बाबांचंच कीर्तन होतं ते पिंपरीचं, पण माझ्याकडे दिलं त्यांनी कालेच. पंढरपूरला काहीतरी मिटिंग होती त्यांची, पण मिटिंगहून आले ते. आल्यानंतर आम्ही पण जेवायला आलो, इथं प्रसाद घेऊ म्हटलं. इथं बाहेर त्या भिंतीचं काम चालू होतं कंपाऊंडचं, तिथं ढीग पडलेला होता आणि त्याच्यावर ताडपत्री टाकलेली होती, सिमेंट. बाबा आले, ते पाहिलं बाबांनी सांगितलं हे सिमेंट आणि इथं हे आताच्या आतला उचललं पाहिजे. ते कॉन्ट्रॅक्शनवाला होता, तिने आताच्या आता उचललं आणि गोडाऊनमध्ये नेऊन टाकलं ती सिमेंट. एवढं दक्ष असणारे आहे. आणि म्हणून सुंदर प्रकारचं असणारं ही कार्य. आम्ही शेगावला गेलो परवा दिवशी ना, तिथलंही नियम पाहिला, तिथलं कार्य, तिथलं असणार बांधकाम. इकडूनच प्रवेश, तर इकडूनच प्रवेश आहे महाराज. तुम्हाला वाटलं भगवी कपडे पाहून सोडीन का ती? नाही. ते म्हणे असे बाबा लई येते आमच्याकडे. आमचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे तुम्हाला पलीकडून जावं लागेल म्हणून बाबाजी. हो आते नाही जावं, नाही इकडून नाही जायचं, तिकडून जायचं म्हणून तसं असणारं या ठिकाणी कटिबद्ध असणारे नियम आहे. त्या नियमाचं पालन असणारी करणारी सर्व भक्तगण असणारी मंडळी आहे. आणि म्हणून बाबांचा आदेश, त्या आदेशानुसार आणि गुरुवरी असणारे आपले बाळकृष्ण बाबा सावखेडकर यांच्या आदेशाने असणारी ही सेवा माझ्याकडे असणारी आली. यथामती यथावकाश आपण करण्याचा प्रयत्न केला. झालेलं पुष्प परमपूजनीय भगवान दत्तात्रय यांच्या चरणारविंदी, परमपूजनीय आदरणीय सद्गुरू समर्थ किसनगिरी बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. कार्यक्रमाला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.